जय महाराष्ट्र. आपण बघूयात, आता आपण ओणमध्ये आहोत. यशवंतराव मोहिते कृष्णा साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक आणि या ठिकाणी सर्व मतदार आहेत. सहकार पॅनल विरुद्ध संस्थापक पॅनल असा एक लढत या ठिकाणी होत आहे. यामध्ये कोण विक्रमी मताने विजयी होणार, आपण सभासदांच्याकडे चाललेलो आहोत. कोण विजयी होऊ शकतं याची या ठिकाणी सभासद आहेत. कोण विजयी होईल आणि कोणत्या कारणामुळं? आज या ठिकाणी मतदानाचं फार मोठं योगदान मतदारांनी केलेलं आहे. आज या कारखान्याचं एकूण मतदान हे 50,250 हे असं एकूण मतदान आहे. आणि यामध्ये जयवंतराव भोसले सहकार पॅनेलचा एक प्रचंड मोठा विजय होण्याची शक्यता आहे. कारण त्या सुरेश भोसले यांच्या नेतृत्वाखाली कारखान्याने गेल्या 10-11 वर्षांमध्ये एवढी मोठी प्रगती केली आहे की शेतकऱ्यांना उत्पन्न वाढण्यासाठी प्रयत्न केलेला आहे. शिवाय संपूर्ण स्वच्छ कारभार असा एक शेतकऱ्यांना सभासदांना देऊन उच्च दर देण्याचं काम केलं आहे. आणि अशा पद्धतीमध्ये शेतकऱ्यांना सभासदांना न्याय देण्याचं काम सुरेश भोसले बाबा यांच्या नेतृत्वाखाली या जयवंतराव भोसले सहकार पॅनेलच्या माध्यमातून आज इलेक्शनलाही सर्व पार्टी किंवा पॅनल उभं राहिलेलं आहे. आणि ह्या पॅनेलला आज संपूर्ण 3 तालुक्यामध्ये मोठा भरघोस प्रतिसाद मिळत आहे. आणि आमच्या सर्व सभासदांच्या पाहणीतून घेतलेल्या माहितीतून जयवंतराव भोसले सहकार पॅनेलच्या विजयाची कुठलीही शंका राहिलेली नाही. प्रचंड मतानं जयवंतराव भोसले सहकार पॅनेल निवडून येईल अशी आम्हा सर्वांना खात्री वाटते. आणि आम्ही ते स्वाभिमानानं शेतकऱ्यांच्या बाजूने आम्ही ते मतदान घेत आहे. या ठिकाणी आपण बघूया, जवळपास यांनी मतदारांनी सांगितलेलं आहे की सुरेश बाबा पुन्हा एकदा चेअरमन होऊ शकतात, असा सर्वसामान्य जनतेचा, मतदारांचा, सभासदांचा कौल या ठिकाणी आपण बघू शकतो. या ठिकाणी दुसरे सभासद आहेत. आपण विचारूयात की ओंड या गावात किती टक्के मतदान झालेलं आहे? 95% मतदान झालेलं आहे. भरघोस मताने पॅनेल निवडून येईल. या ठिकाणी भरघोस मताने पॅनेल निवडून येईल असं मतदार स्वतः सांगतायत, सभासद स्वतः सांगतायत. आपण बघूयात की येणाऱ्या काळात चेअरमन कोण होतंय. जय हिंद, जय महाराष्ट्र.